काय हवं असतं तर त्यांना पोटावरची आणि ही जी जिथे जिथे जास्त टेंडन्सी आपली तिथलं कमी होत नाही मग सुरुवातीला वजन. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण जेनेटिक असतं ना बऱ्याचदा. प्रचंड जेनेटिक असतं. काहींचे फक्त हिप्स, काहींचे फक्त थाईस, काहींचं फक्त पोट सुटलेलं असतं आणि पुरुषांचं तर फक्त बऱ्याचदा पोट सुटलेलं असतं. आणि वेट लॉस जो आपण करतो तो परमनंट असतो. ज्या भागात आपल्याला फॅट कमी करायचंय मग आम्ही काय करतो तिकडचे फॅट सेल्सच कमी करून टाकतो आणि त्याच्यामध्ये काही सर्जरी टाके असं काहीच नसतं. लाईक अ लंच टाइम प्रोसिजर. आणि मग तो फॅट सेल फुटला की त्याचं जे फॅट असतं ते लिव्हरकडे जातं. पण थायरॉइडचं काय काम आहे आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे आपण खातो ते बर्न करून ऊर्जा निर्माण करणं. जर तुमच्या थायरॉइड लेवल्सच कमी झाल्या तर काय होणार आहे शरीर सुस्तावतं. म्हणून तुम्हाला थायरॉइडची जी गोळ्या असतील ते घ्यायला लागतात. म्हणजे तुमचा जो मेटाबॉलिझम आहे तो व्यवस्थित होतो. हे 6S लक्षात ठेवायचे. हे जर आपल्याला जमलं तर आपल्याला आपलं जे वजन कमी केलेलं आहे ते आपल्याला छान मेंटेन करता येणार आहे. किंवा वजन कमी करायचं असेल तर ते. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. स्मिता बरोबर सर्व काही या 3ऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काय ना, हे सेगमेंट यासाठी सुरू केलेलं आहे की आपल्याला फिट व्हायचं आहे. जसं की मी आपल्या चॅनलवर म्हणते आपण ग्लो होतोय आणि ग्रो होतोय, त्याचबरोबरीनं आपल्याला फिट सुद्धा व्हायचं आहे. आणि आरोग्याची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. वजन वाढतंय तर ते का वाढतंय हे आपण जाणून घेतलं मागच्या एपिसोडमध्ये. आता त्यावर ट्रीटमेंट काय करायची हे फार महत्त्वाचं आहे. तर त्यावरच्या ट्रीटमेंट काय असू शकतात, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण घरच्या घरी करू शकतो का, की डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, केव्हा घ्यायचा आहे, या संदर्भातली सगळी माहिती आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये कळणार आहेत. आणि अर्थातच मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मंजिरी पुराणिक आहेत. त्या खूप सुंदर पद्धतीनं सोप्या भाषेत उदाहरणासह आपल्याला समजून सांगतात. तर त्यामुळे आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर मंजिरी पुराणिक, खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय कारण खरंच ही आजची काळाची गरज आहे की आपण स्वस्थ राहणं आणि आपलं शरीर स्वस्थ असणं यासाठी थोडा अवेअरनेस गरजेचं आहे. थोडं आपल्याला माहिती असेल, ऑब्झर्व करायचं तर कसं करायचं हे कळणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण हे सांगूया की यावर ट्रीटमेंट्स काय आहेत. जसं की तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की वजन जर वाढतंय तर ते केवळ तुम्ही डाएट करत नाही आहात किंवा एक्सरसाइज नाही आहे म्हणून, नाही तर अन्यसुद्धा कारणं असतात. जसं की हार्मोन्स, मेटाबॉलिझम, ही कारणं जी आहेत ही वेळीच कळली तर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो. तर ही ट्रीटमेंट करायची असेल तर आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट कराव्या लागतात की त्यासाठी आपण घरच्या घरी काही उपाय करू शकतो. सगळ्यात पहिले ना स्मिता, वजन वाढणं ही तुमची चूक नाहीये, पण त्याकडे दुर्लक्ष करणं मात्र चूक आहे. बरोबर आहे ना. ही चूक कोणी करू नये असं मला वाटतं. सगळ्यात प्रथम म्हणजे जे मी ॲज अ डॉक्टर सांगते की तुम्ही ब्लड टेस्ट करा. कारण नुसतं बाहेरून वजन वाढताना दिसतंय पण आतमध्ये काय चाललंय, जे रूट कॉज आपण म्हणतो ते कळण्यासाठी तुम्ही ब्लड टेस्ट करा. मागच्या एपिसोडमध्ये आपण काय सांगितलं, HbA1c करा आणि फास्टिंग म्हणजे उपाशीपोटीचं इन्सुलिन, म्हणजे तुमचा एक जो इन्सुलिन तुमचे हॉर्मोन्स काय म्हणतायत ते कळतं. दर वर्षातून एकदा ना कम्प्लीट आपण चेकअप केला पाहिजे. ज्याच्यामध्ये सध्या महत्वाचं काय आहे, व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी पासून सगळी हॉर्मोन्स तयार होतात आणि सगळ्यांचं म्हणजे अगदी 99.9 लोकांचं व्हिटॅमिन डी कमी असतं. B12 फार महत्वाचं आहे, एस्पेशली जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी तर व्हिटॅमिन B12 बघणं आणि कमी असेल तर डी आणि B12 ची सप्लिमेंट्स घेणं खूप जरुरी आहे. बरोबर. त्याच्या बरोबरीने आपली लिपिड प्रोफाईल करायची. म्हणजे आपण जे खातोय खरंच आपण फॅटी खातोय का, फॅट किती आहे, त्यातलं चुकीचं फॅट किती आहे ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतर लिव्हर टेस्ट. जसं मी म्हटलं तसं भारतातल्या प्रत्येकाला जवळजवळ फॅटी लिव्हर असतं आणि ते आपल्याला लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये दिसून येतं. तर ह्या काही अतिशय महत्त्वाच्या सिम्पल टेस्ट आहेत, त्या केल्या पाहिजेत. त्या केल्या की साधारण आपल्या शरीरात. आणि अजून एक आहे CRP म्हणजे सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. म्हणजे कसं आपण सारखं इन्फ्लमेशन बद्दल बोलतोय, सूज आली
सी रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणजे काय आहे की आपल्या शरीरात किती सूज आहे ते लगेच कळतं त्याच्यातून. तुमची झोप झाली नाही, तुम्हाला स्ट्रेस आहे क्रॉनिक, तर तुमचं ते वाढलेलं असतं. हे अजून एक आहे क्रायटेरिया सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. म्हणजे मी कधी कधी ना पेशंट नसला तरी मी ब्लड टेस्ट बघते आणि मला माझं एक डायग्नोसिस तयार होतं, हे 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 आहे, चला आता पेशंट बघूया. कळतं की काय रूट कॉज आधी कुंडली बघायची, अक्षरशः कुंडली. आणि मग त्या व्यक्ती कळते आपल्याला, लगेच कळतं ना आतमध्ये काय चाललंय. बरोबर. बाकी बाहेरचं आपण विचारतो, काय खाता, किती एक्सरसाइज करता तुम्ही, स्ट्रेसमध्ये आहात का, झोप किती घेता, हे सगळं आपण विचारायचे प्रश्न. पण काय ना आपलं शरीर आहे ना ते कधी खोटं बोलत नाही. बरोबर बरोबर कळतं की याची जीवनशैली काय आहे. बरोबर, ते लगेच दिसतं आपल्याला ब्लड टेस्ट मध्ये. अगदी अगदी बरोबर, खरंय. आता तुम्ही मगाशी म्हणालात की हार्मोन्स इश्यूज म्हणजे काय, त्याच्यामुळे जे उद्भवतात ते थायरॉइड, PCOD, PCOS यासारख्या जर का आपण विकारांचे बळी असू तर त्यावेळेला आपण कुठल्या ट्रीटमेंट्स सुरू करायला हव्यात लगेचच, आणि डाएटमध्ये काय बदल करायला हवेत? म्हणजे आता जेव्हा पेशंट येतात वजन वाढलंय वगैरे तेव्हा आपण हे टेस्ट करतोच. म्हणजे थायरॉइड तर मला असं वाटतं फार प्रमाण वाढले, सगळ्यांचं थायरॉइड लेवल्स कमी झालेले असतात. अशा वेळेला बाकीचं आपण करूया, पण थायरॉइडचं काय काम आहे, आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे किंवा जी आपण खातो ते बर्न करून ऊर्जा निर्माण करणं. जर तुमचे थायरॉइड लेवल्सच कमी झाल्या तर काय होणार आहे, शरीर सुस्तावतं. म्हणून तुम्हाला थायरॉइडची जी गोळ्या असतील जास्तीच्या ते घ्यायला लागतात. म्हणजे तुमचा जो मेटाबॉलिझम आहे तो व्यवस्थित होतो. सध्या आणखीन बऱ्याच जणींना मी बघते, मुलींना ते येतात तेव्हाच दिसतं वजन वाढलंय, इथे असे केस वगैरे आलेले आहेत, त्यांची पाळी अनियमित आहे. म्हणजे टेस्ट न करताच कळतं की हिला PCOD आहे. बरोबर. आणि बऱ्याच औषधातल्या मुलींनी जंक फूड आणि एक लाईफस्टाईल बरोबर नसते त्यांची. मग अशा वेळेला काय असतं माहिती, PCOD मध्ये त्यांची पाळी व्यवस्थित करायला लागते. अशा वेळेला बऱ्याचदा इन्सुलिनला शरीर आपला प्रतिसाद देत नसतं. मग अशा वेळेला त्यांना त्याची पण ट्रीटमेंट करायला लागते, इन्सुलिन रेझिस्टन्सची ट्रीटमेंट. आणि मग त्याचबरोबर आपण बाकीचे पण वजन कमी होण्यासाठी त्यांचा हॉर्मोनल जे काय डिस्टर्बन्स झालेला असतो, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, त्याच्या गोळ्या द्यायच्या. तुमचं किती ग्रेडची आहे PCOD. बऱ्याचदा काय होतं माहितीये, लग्न झालेल्या मुली येतात आणि म्हणतात, म्हणजे त्यांना इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू करायची असते, वजन पण वाढलेलं असतं. मग अशा वेळेला त्यांचे गायनेकॉलॉजिस्ट सांगतात की तुम्ही आधी वजन कमी करा. मग आता वजन कमी करायचं तर PCODची पण ट्रीटमेंट असते. म्हणजे एक सगळ्याच बाबतीत त्यांना वजन पण कमी करायला पाहिजे, ट्रीटमेंट पण हॉर्मोन्सची करायला पाहिजे आणि लाईफस्टाईल तर करेक्ट करायलाच पाहिजे. हो. मग आता हा वेट लॉससाठी बऱ्याचदा ते फॅट बर्नर्स येतात, सप्लिमेंट्स येतात, स्टिरॉइड्स असतात, म्हणजे प्रॉपर शेपमध्ये येण्यासाठी. तर हे कितपत योग्य आहे? अजिबात योग्य नाही. म्हणजे हे शॉर्टकट्स आहेत. किंवा त्या प्लिक्सच्या पण अशा काही टॅबलेट्स मिळतात की ज्यामुळे वेट लॉस होतो, तुमचं क्रेविंग्स संपतात वगैरे, तर ते योग्य आहे का? हे बघा, त्यांना बऱ्याच प्रकारची सप्लिमेंट्स असतात. काही फॅट बर्नर्स तू म्हणालीस तसं. कशामुळे फॅट बर्न होईल सांग, तुमचा मेटाबॉलिझम वाढेल, मग तो फास्ट करेल. ते फास्ट केल्यावर काय होईल, तुमचं हार्ट फास्ट बीट व्हायला लागतं, तुमचा पल्स रेट वाढतो, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, एन्झायटी सुरू होते, असे बरेच होतात गोष्टी. आणि आता तर काही औषधं तर बॅन झाली आहेत इंडियामधनं. सप्लिमेंट्स, आता सप्लिमेंट्स म्हणशील तर मी म्हणीन तुमच्या शरीरात ज्या न्यूट्रिशनची, विटॅमिन्सची, मिनरल्सची कमतरता आहे आणि ती खाण्यात नाही भरून निघते, तर मात्र जरूर सप्लिमेंट्स घेतली पाहिजेत. D आहे, B12 आहे, B कॉम्प्लेक्स आहे, जरूर घ्या. जे तरुण मुली आहेत त्या व्यवस्थित खात नाहीत, प्रोटीन कमी होतं, प्रोटीन कमी झालं आयर्न कमी होतं आणि ॲनिमिया होतं, ब्लिडिंग वाढतं. अशा वेळेला त्यांनी प्रोटीन पावडर घ्या. अच्छा, काही हरकत नाही, कारण तुम्ही खात नाही आहात. तुम्ही अर्धा किलो चिकन खाऊ शकत नाही, मी सांगितलं 2 अंडी खा तर त्यांना नकोसं होतं. पण मग प्रोटीन घ्यायला हवं नाही. तुमच्या खाण्यामध्ये जर प्रोटीन नसेल, म्हणजे अगदी मी म्हणेन 1 ग्रॅम पर kg ऑफ बॉडी वेट 53 असेल तर तुम्ही 53 ग्रॅम मध्ये तुम्ही पनीरमधनं घ्या किंवा उसळींमधनं घ्या. तर ते नसेल, तुम्ही खातच नसाल. आणि अशी मुली मला नाही, त्यांना खातच नाहीत, त्या वेळ नाही, दिवसभर बिझी असतात, काही हरकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्या.
काही हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये असतात विटॅमिन्स, मिनरल्स वगैरे असतात. बरोबर. तर अशा प्रकारे सप्लिमेंट्स काही घ्यायला काही हरकत नाही. आता वेट लॉस इंजेक्शनचा सध्या पेव फुटले. बॉलिवूडमध्ये जो तो वेट लॉस इंजेक्शन आपण परिणाम बघितलेले आता दिसतात आहेत. आणि ते इतकं नवीन आहे ना की त्याचे जे लॉंग टर्म अजून दिसत नाहीयेत आपल्याला. काही ठिकाणी दिसले ना, जे की अचानकपणे हार्ट अटॅक येत आहेत, अचानकपणे कोलॅप्स होत आहेत. हे कुठेतरी त्याला कारणीभूत आहे ना. थकवा येतो ना प्रचंड. खात नाही आणि फक्त इंजेक्शन्स घ्यायची, सप्लिमेंट्स घ्यायची, बर्नर्स घ्यायचे, थकवा येतो, चक्कर येते, मसल लॉस होतो. योग्य ते खाणं आणि व्यायाम ह्याला पर्याय नाही. बरोबर. त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. सो आपल्याला डाएट कळलेलं आहे, स्लीप सायकल, मेटाबॉलिझम, हार्मोन्स, या सगळ्या गोष्टी आता तुम्ही छान ओळख करून दिलेली आहे, या किती महत्त्वाच्या आहेत. पण आपलं बऱ्याचदा वजन कमी होताना ना काही जणांची शरीराची ठेवण ही फार वेगवेगळी असते. म्हणजे आपले गाल कमी होतात, दंड कमी होतात, पण ना पोट कमी होत नाही. बरेचदा पोट कमी होतं पण दंड कमी होत नाही. असं वेगवेगळं असतं. अशा वेळेला काय करावं? म्हणजे त्यावेळेला मग कुठल्या ट्रीटमेंट आणखीन वेगळ्या घेऊन कमी केलं तर ते किती फायदेशीर ठरू शकतं? आता बऱ्याचदा आपण बघतो, म्हणजे बऱ्याच स्त्रिया येतात की मी ना वेट लॉस सुरू केला, डाएट सुरू केलं, एक्सरसाइज सुरू केला आणि फक्त ना इथलं कमी झालं, मान माझी वर दिसायला लागली, हे कमी झालं, लोक म्हणाले तू आजारी आहेस की काय, आणि नवरा म्हणाला बस कर आता तुझं ते. कारण आपल्या भारतामध्ये ना चेहऱ्याचं सौंदर्याला सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं. हां, बाकी तुमचं शरीर कसंही असेल बेडक तरी चालतं, मग ते सोडून देतात. काय हवं असतं तर त्यांना पोटावरची आणि ही जी जिथे जिथे जास्त टेंडन्सी आपली तिथलं कमी होत नाही मग सुरुवातीला वजन. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जेनेटिक असतं ना बऱ्याचदा, प्रचंड जेनेटिक असतं. काहीकांचे फक्त हिप्स, काहीकांचे फक्त थाईस, काहीकांचं फक्त पोट सुटलेलं असतं आणि पुरुषांचं तर फक्त बऱ्याचदा पोट सुटलेलं असतं. आणि कधी कधी ते असं लोंबकळलेलं पण असतं, लूज अशी स्किन वगैरे असते. मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला तुम्ही तुमची जीवनशैली तर सुधारणार, कारण तुम्हाला एक एकंदरीतच वेट लॉस हवाय. आतमध्ये जे आपण म्हटलं फॅटी लिव्हर ते तर हवंय. पण जर माझा बाकीचा वेट लॉस होतोय पण माझं पोट खूप वाढलेलं आहे, कारण आपण बघितलं पोटावरचं फॅट वाढलं की सुद्धा तो आरोग्याला धोका असतो. तर अशा वेळेला ना एक टार्गेटेड म्हणजे त्याच ठिकाणचं वजन कमी फॅट कमी करण्यासाठी, म्हणजे जो एक बेढपणा असतो तो कमी करण्यासाठी म्हणून आम्ही एक ट्रीटमेंट देतो ज्याला म्हणतात लेझर लायपोलायसिस. ओके. म्हणजे लेझर म्हणजे अशी लोकांना भीती वाटते की बापरे ते भाग लाल होईल का, ऑपरेशन आहे का, तसं काही नसतं. एक तासाची ट्रीटमेंट असते. म्हणजे आता लिथोट्रिप्सी कशी असते, किडनी स्टोन, जिथे आजपर्यंत काही आपल्याला कटबीट नसतो, ते नुसते रेज जातात आणि ते स्टोन्स ब्रेक होतात. तसंच ही लेझर लायपोलायसिस असते. ओके. आपल्या स्किनच्या खाली साधारण 1 ते 1.5 इंच जे फॅट सेल्स असतात ते ब्रेक होतात. ओके. म्हणजे आता जर माझ्या पोटावर एक 100 म्हणजे एक जस्ट सांगते 100 असे फॅट सेल्सचा लेअर असेल तर मी एका ट्रीटमेंटमध्ये वरचे 2 जे लेयर्स असतात ते मी ब्रेकडाऊन करते. ओके. आणि 18 वर्षानंतर ना आपल्या चरबीचे जे सेल्स असतात ना ते नंबर वाढत नाही त्याचा. पण आपण जाड होतो म्हणजे काय होतं, नंबर फिक्स असतो. पोटावर माझ्या 100 सेल म्हणजे 100च असतात. पण मी खूप खाल्लं, वजन माझं वाढलं, फॅट वाढलं ना की त्या सेल्सचा आकार असा मोठा होतो, असे फुगतात. एखाद्या फुग्यामध्ये पाणी कसं भरावं तसं. वजन कमी झालं, आपण करायला लागलो डाएट की ते बारीक होतात आणि सोडलं की परत वाढतात. म्हणून वेट लॉस जो आपण करतो तो परमनंट नसतो. म्हणजे ज्या भागात आपल्याला फॅट कमी करायचा आहे तो. मग आम्ही काय करतो, तिकडचे फॅट सेल्सच कमी करून टाकतो आणि त्याच्यामध्ये काही सर्जरी, टाके असं काहीच नसतं. लाईक अ लंच टाइम प्रोसिजर. आणि मग तो फॅट सेल फुटला की त्याचं जे फॅट असतं ते लिव्हरकडे जातं. आणि आपण एखादा चीज पिझ्झा खाल्ल्यावर कसं फॅट डिटॉक्स करतं लिव्हर, तसंच हे फॅट पण करतं. आणि मग ते कायमचा तो एक सेलचा लेअर असतो तो निघून जातो. हा, असं करत 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 पोट कमी करतो, थाईस कमी करतो. मग काय होतं, हळूहळू आपल्याला वाटतं वजन आपलं कमी झालं की ती स्किनचं काय होणार, अशी लूज पडेल. तर त्याच्यामध्ये कसं असतं माहिती, स्किन फर्मनेस हा कोलॅजननी येतो. तुला माहिती आहे आपण सगळेजण आली चेहऱ्याला कोलॅजन वगैरे वापरतो. तर काय करतो आम्ही, दुसरी एक ट्रीटमेंट करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी. तू ऐकलं असेल, ही जरा वेगळी असते रेडिओ फ्रिक्वेन्सी. त्यांनी काय होतं, हे आतलं जे कोलॅजन आहे ना वजन वाढल्यामुळे तुटलेलं, ते हळूहळू ऑर्गनाइज होतं आणि ते त्या स्किनला आत खेचतं.
आपल्या शरीराची ना एक नॅचरल इलॅस्टिसिटी असतेच. तुम्ही जसं आम्ही काय करतो, जसं आम्ही फॅट काढायला लागतो तसं ह्या ट्रीटमेंटनी फॅट काढलं की हळूहळू स्किन आकर्षायला लागते. अशा प्रकारे करतो. तर अशा प्रकारे ते सॅच्युरेटेड फॅट, तुमचं ज्या भागांमध्ये बेढप वाढलेलं आहे ते हळूहळू आपण फॅट कमी करतो आणि आठवड्याला एक सेशन करतो. आता बऱ्याचदा इथे पण असतं बघ फॅट किंवा लोंबलेले असतात, मग अशा वेळेला ते आपण टक्स करतो त्याच्यामध्ये आणि ते घट्ट करतो. आता याच्यामध्ये फायदा काय आहे, तर ते परमनंट होऊन जातं, कारण ते सेल्सच कमी झाले ना, बाकीचे किती फुगणार. बरोबर. 100 80 फुगून किती वाढणार. ते 20 आम्ही काढून टाकले. बरोबर. परत म्हणजे माझं कधी काय होतं माहिती, काही पेशंटचे मी सांगते खूप ट्रॅव्हल करतात, तर एक जण त्याचं ऑलमोस्ट 10-15 किलो कमी झालं होतं आणि नंतर तो जवळजवळ वर्षभर आलाच नाही. आणि नंतर जेव्हा आला तर त्यांनी भरपूर खाल्लं होतं, वजन वाढलं होतं, पण पोटाचा घेर मात्र तेवढाच राहिलेला, कारण ते वजन तिथे वाढलं नाही. तर अशा प्रकारे पाहिजे त्या ठिकाणीच फक्त आपल्याला सुद्धा फॅट लॉस करता येतो, कारण टेक्नॉलॉजी अशी हल्ली ॲडव्हान्स झालेली आहे. पण वजन कमी करायलाच पाहिजे. आधुनिक तुमची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून तुम्ही चांगलं दिसण्यासाठी कॉस्मेटिक प्लस तुमचा पोटाचा घेर पण महत्वाचा आहे, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, ते पण वजन जातं. जीवनशैलीला पर्याय नाहीये, हा क्विक फिक्स नाहीये. पण जिथे पाहिजे तिकडचा फॅट अतिशय आपण म्हणू खूप सेफ येते, काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. इज इट कॉस्टली? खूप महाग येते ट्रीटमेंट? आता एवढं राहिलं नाही कॉस्टली, पूर्वी होतं. पूर्वी आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमची जर्मनी आणि पोलंडहून मशीन्स यायची, त्यामुळे ते खूपच महाग होतं तेव्हा. पण अख्ख्या एशिया म्हणजे माझ्याकडे अक्षरशः लंडनहून आफ्रिकेहून पेशंट यायचे, सेशन घ्यायचे आणि जायचे. पण आता आपल्याकडे इंडियात पण ती बनायला लागली आहेत, त्यामुळे इट इज अफोर्डेबल. वा. बरं, पण आता हे वेट लॉस केलंय बाबा, जसं की लायपोसिसमुळे आपण तिथलं जे फॅट आहे ते कमी केलं, पण ओव्हरऑल वेट लॉसमध्ये जेव्हा छान डाएट करून वजन आपलं कमी होतं, आता ते मला सस्टेनेबल करायचं आहे, मेंटेन करायचं आहे, तर अशा वेळेला तुमच्याकडे काही फॉर्म्युला आहे का? आणि असेल तर तो आम्हाला गोल्डन टिप म्हणून द्या. 6S फॉर्म्युला. बरं. पहिलं म्हणजे सनलाईट. रोज 5 मिनिटं उगवत्या सूर्याकडे बघायचं. एकदा तुम्ही 5 मिनिटं सनलाईट घेतलात ना की तुमची पूर्ण बॉडीच रिसेट होते. कंप्लीट. फक्त चेहरा की बघायचं फक्त? अच्छा, बघायचं तरीही पुरतं ना ते? कारण त्याच्यावर खूप मोठा रिसर्च झालेला आहे, म्हणजे गुगलवर बघू शकतेस तू. ते रेज जाऊन आपल्या रेटायनावर पडतात आणि तिथून सगळी आपली हॉर्मोन्स रिसेट होतात. खूप मोठा रिसर्च आहे याच्यावर, पाठवीन तुला मी नंतर लिंक. नाही, मी आजच असं छान ऊन घेतलंय त्याच्यामुळे. म्हणजे मी सांगते तुला, सकाळ संध्याकाळ अर्धा तास उन्हात बसलं तर तुम्हाला वजन तुमचं वाढणारच नाही. संध्याकाळचं पण? ओके. त्याला अनेक कारण आहेत, पण हे एक सिंपल टिप आहे. पहिलं 5 मिनिटं उगवत्या सूर्याकडे असं बघायचं, फक्त डोळ्यात ते येऊ देत, काचेतनं नाही. बरोबर. दुसरं, शुगर, साखर कम्प्लीट बंद, अजिबात नाही. श्रीखंड, पुरी, बासुंदी अजिबात नाही. जिलब्या थोडंसं नाही, थोडंसं पण नाही. नो शुगर ॲट ऑल. कुठलंही जे गोड लागतं, म्हणजे नाही आम्ही फक्त मध खातो, नाही, मध पण गोडच आहे. ओके. आणि मी बऱ्याच जणांना सांगते की फळं जास्ती खाऊ नका. हे लोकांना सवय असते, फळं हेल्दी. आता सध्या आपल्याकडे जे मिळतं ते काही हेल्दी नसतं, त्यात पेस्टिसाइड्स आणि सगळं असतं. फ्रक्टोज, फळांमध्ये फ्रक्टोज असतं, ते डायरेक्ट जाऊन लिव्हरमध्ये जातं आणि फॅटी लिव्हरचे चान्सेस वाढतात. मी तर म्हणते गोड काहीच खाऊ नका. कधीतरी एखादं फळ खाल्लं तर गोष्ट वेगळी, पण रोज उठून भरपूर असं फळांची डिश घेऊन नाही बसायचं. सो पहिलं सनलाईट, दुसरं शुगर, नो शुगर ॲट ऑल. स्ट्रेंथ ट्रेनिंग, प्रत्येकाने आठवड्यातून 3 तास स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. जिममध्ये वजन उचला, आणि त्याच एसचं म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ आणि मेंटल स्ट्रेंथ पण, मानसिक खूप महत्वाचं आहे. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट जमली पाहिजे. मानसिक ताकद वाढली की सगळं जमेल. करेक्ट. सनलाईट, शुगर, स्ट्रेस आणि स्लीप. 6 ते 8 तास शांत झोप. 5वं, सोशल कनेक्शन्स. ओके. फॅमिली, फ्रेंड्स, आपण भेटतो ना बऱ्याच वर्षांनी, आनंद, स्ट्रेस रिलीज होतो तिथे. सो नात्यांमधनच तर आनंद मिळतो. आणि मी तुला सांगते नाती का महत्वाची आहेत. एक जरी नातं आपलं असं असेल ना की
म्हणजे प्रत्येकाचं आयुष्यातनं एक नातं असतं की तिथे ना जरा डिस्टर्बन्स आहे आणि ते आपल्याला डिस्टर्ब करत राहतं, स्ट्रेस येतो आपल्याला त्याचा. बरोबर. सोशल कनेक्शन्स, ते आपल्या रियुनियनला भेटले सगळे, जुनी मैत्रीण भेटली, किती छान वाटतं. त्यावेळेला आपण सगळं विसरतो. स्ट्रेससाठी ते महत्वाचं आहे. आणि शेवटचं अतिशय महत्वाचं स्पिरिच्युअल एस. स्पिरिच्युअलमध्ये मी म्हणेन सर्विंग अदर्स, म्हणजे हेच आज माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मी लोकांना किती मदत करते. बरोबर. मेडिटेशन ज्यामुळे पण स्ट्रेस कमी होतो, शांत होतो आपण. हो. नामस्मरण अतिशय सुंदर. स्पिरिच्युअल म्हणजे हे सगळं आहे त्याच्यामध्ये. स्वतःशी, त्या ईश्वराशी कनेक्ट कोणत्याही प्रकारे तुम्ही मेडिटेशन करा, नामस्मरण करा, काही नाही केलं तर लोकांना मदत करा. हो, है ना. चांगलं वागा, चांगलं वागा, हसून बोला. चांगलं वागणं. ओके, सो चांगलं माणूस बनणं आता सध्या असंच चाललंय ना की चांगलं माणूस बना, एवढंच बेअर मिनिमम करा. ऍक्च्युली हसून बोला, शक्यतो दुखावू नका. ही सगळं तेच आहे ना. दॅट इज स्पिरिच्युअलिटी. सो टू इन नटशेल, सनलाईट, शुगर, स्ट्रेंथ, स्लीप, सोशल कनेक्शन्स आणि स्पिरिच्युअलिटी. वा. तर हे 6S लक्षात ठेवायचे. हे जर आपल्याला जमलं तर आपल्याला आपलं जे वजन कमी केलेलं आहे ते आपल्याला छान मेंटेन करता येणार आहे. किंवा वजन कमी करायचं असेल तर ते त्यासाठी सुद्धा हा 6S खूप इम्पॉर्टंट आहे. इथून आपण सुरुवात करूया मला असं वाटतं. आणि हळूहळू वजन कमी करूया आणि हेल्दी वेने कमी करूया. क्रॅश डाएट किंवा वेगवेगळे कोणी सांगितलेत असे डाएट करण्यापेक्षा मला असं वाटतं आपल्या शरीराला काय गरजेचं आहे हे पुरवणं ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे सगळे न्यूट्रिशन्स मिळाले पाहिजे आणि आपण हेल्दी बारीक व्हायला हवं. तर हे खूप छान पद्धतीनं मंजिरीताई समजून सांगितलं. तुम्ही खूप सुंदर सांगताय. आता आपला जो शेवटचा एपिसोड असणार आहे पुढचा, त्यामध्ये आम्हाला आणखीन वेट लॉसबद्दल, वजन कमी करण्याबद्दल आणखीन काही गोष्टी विचारायच्या आहेत. तर त्यासाठी भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये.